नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपणा सर्वांना माहीत आहे की इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतली शून्य फेरीसाठी प्रवेश देण्याचं काम सुरू आहे आणि ते 19 मे 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणारं आहे. हे शेड्यूल्ड आपल्याला माहीत आहे. आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे ते प्रवेश घेऊ शकतील. ज्यांच्या आवडीचं कॉलेज मिळालं असेल त्यांनी ते घेऊ शकतील, त्यामध्ये काही अडचण नाही. पण दिनांक 20 मे 2026 रोजी 20 मे 2026 रोजी हे जे अल्पसंख्याक कोटा असेल, मायनॉरिटी कोटा असेल किंवा मॅनेजमेंट कोटा असणारा आहे, यांच्या बाबतीमध्ये 19 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत किती प्रवेश विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत या त्यांनीही कॅटेगरीमधून त्याचा डेटा हा तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल. तो 20 तारखेला, म्हणजे त्याला आपण नाव देऊ शकतो कट ऑफ लिस्ट किंवा व्हॅकन्सी लिस्ट. बरोबर आहे. म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत, जेवढे मेरिटमध्ये बसलेले आहेत, ती आधी त्या कॉलेजला गेलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर शिल्लक जागा किती, म्हणजे रिक्त जागा किती, म्हणजे व्हॅकन्सी लिस्ट. आणि कट ऑफ लिस्ट म्हणजे तिथं साधारणपणे किती गुणाला मेरिट पूर्ण असणार आहे, तिथं किती मार्काला ते क्लोज झालेलं आहे, हेही तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे 20 तारखेला साधारणपणे, आता टायमिंग काय आपण सांगू शकत नाही, विद्यार्थ्यांनी सतत ती वेबसाईट चेक करणं. लॅपटॉप असेल तर निळ्या पट्टीवर तुम्हाला होम सर्च कॉलेजेस, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्या पुढं आता दिसणार कट ऑफ लिस्ट, व्हॅकन्सी लिस्ट. अशा पद्धतीनं पुढे एक एक मुद्दे ॲड होत जाणार. आणि मोबाईलवर पाहत असाल तर त्या निळ्या पट्टीवर काही दिसणार नाही. डाव्या बाजूला 3 आडव्या रेषा एकसारख्या पांढऱ्या आहेत, त्याला क्लिक केलं तर तो सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग तुम्ही ज्यावेळी कट ऑफ लिस्ट बघायची असेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्ट्रीम आहे, मीडियम आहे आणि रिजन टाकून, डिस्ट्रिक्ट टाकून तुम्ही स्ट्रीम कोड टाकायचा आहे. स्ट्रीम कोड याचा अर्थ तुम्हाला शिकवलेला आहे, सगळी माहिती आहे ती इथून पुढं स्ट्रीम कोडवर सगळं चालणार आहे. त्यामुळं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा स्ट्रीम कोड त्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते स्ट्रीम कोड टाकला आणि सर्च म्हटलं की तुम्हाला त्या कॉलेजचा सगळा डेटा ओपन होईल, कट ऑफ लिस्ट. मग तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये आहात, डाव्या बाजूला सिक्वेन्स दिलेला आहे, वुमन किती पर्सेंट आहे, ट्रान्सफर आहे, सर्व्हिसमॅन आहे, दिव्यांग आहे किंवा जे काय आहे ते सगळं. आणि शेवटी प्युअर सीट्स रिमेनिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही पाहू शकता त्या कॉलेजचं स्ट्रीम कोडच्या आधारे, कारण स्ट्रीम कोड हा त्या कॉलेजचा असणारा आहे. त्यामुळं हे माहीत पाहिजे. तुम्हाला व्हॅकन्सी लिस्ट पाहायची असेल तर तुम्ही व्हॅकन्सी लिस्टला क्लिक करायचं आणि पुन्हा माहिती सगळी भरायची. त्यात शेवटी भरावं लागतं स्ट्रीम कोड. आणि सर्च म्हटलं की तुम्हाला तिथं किती जागा रिक्त आहेत त्या मग ते मॅनेजमेंट असेल, इन हाऊस असेल किंवा अल्पसंख्याक कोटा जो असणार आहे 50%, तो तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. 50% अल्पसंख्याक कोटा जो आहे तो 50% भरायचा आहे. त्या धार्मिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक असतील किंवा भाषिक अल्पसंख्याक असतील. पण राहिलेले जे 50% असणारे आहे तो जनरलमधून भरला. तो ओपनला आता जनरल शब्द वापरलेला आहे. म्हणजे तिथं कोणताही विद्यार्थी, कोणत्याही प्रवर्गातला विद्यार्थी अर्ज करू शकतो, कारण तिथं प्युअर मेरिट असणार आहे. म्हणजे गुणवत्तेच्या आधारेच, फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या आधारे अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयामधल्या राहिलेल्या 50% जागा ह्या भरल्या जातात. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यामुळं आज प्रवेश पूर्ण होतील सायंकाळी 6 वाजेपर्यंत आणि उद्या तुम्हाला ह्या व्हॅकन्सी लिस्ट, कट ऑफ लिस्ट पाहायला मिळतील. ह्या पाहण्याचं कारण असं की ज्यावेळी कॅप राऊंड 1 सुरू होईल त्यावेळेस तुम्ही कॅपमधूनही ट्राय करू शकता आणि कोटा अंतर्गत राखीव जागावरूनही तुम्ही अर्ज भरू शकता. म्हणजे असे विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही अर्ज भरू शकतात, त्यांना ती संधी आहे. तर हे एक थोडीशी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.